मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बाबा चाललेत आमच्या लग्नाला. आमच्या ताईच्या मुलाचं लग्न आहे ढाकण्याला. ते जाऊन आता 8:30च्या ट्रेनने जातील आणि उंबरमाळीला जाऊन उभी राहतील आणि ती गाडी येईल 11ला यायला जाईल. तोपर्यंत बाबा तिथंच उभं राहतील, कारण का काही पर्यायच नाही तिकडं जायला ढाकण्या साईडला. मग बाबा जातील. मी चालले मंदिरात जाऊन येते गंगेवर. म्हणजे आज इच्छा झाली. आणि दररोज मी काय करते माहिती आहे का, सकाळी उठते, त्यांना डबा देते आणि परत झोपून घेते. आजपासून मी ठरवलं आहे का मी परत झोपणार नाही. उठते ना त्यावेळेसच उठेल, म्हणजे मेडिकल पण जरा लवकर खोलेल. तर बघू. फर्स्ट ऑफ ऑल आली आणि शंकराच्या मंदिरावर जायचं म्हणून दूध घेतला सातपुत्यांच्या डेअरीतून. मग आली गंगेवर आली. ही बघा, ही एंट्रन्स आहे गंगेची. तशी आतमध्ये आले तर इथे लग्न पण लागतात आणि इथे आता पूजेची मांडणी चालू आहे. आणि मग नंतर बघा गंगेवर हे सगळं दररोज, म्हणजे ते दिवसातून अर्ध्या तासाला हे साफ करतात. इथे कर्मचारी आहेत ते. मग मस्त पूजा करून घेतली. हे बघा किती अर्धा तास मनोभावे काही पूजा. आणि आता बघा इकडून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते हा सगळा. हा बघा नंदी महाराज, आणि हा बघा किती छान व्ह्यू आहे. आम्ही शिवरात्रीला ना इथून शॉर्टकटने आलतो, इथून उड्या मारून आलतो. हा बघा कुंड आहे. आणि बघा इकडे पण पूजा चालू आहे. आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते आता दत्त महाराजांचं मंदिर. हे बघा, हे इथे वटवृक्ष आहे, तिथे दत्त महाराजांची मूर्ती आहे. आणि मागच्या साईडला लगेच स्वामींचा फोटो आहे आमच्या. आणि आता तुम्हाला दाखवते महाशिवरात्रीला किती गर्दी असते. इथून पूर्ण डायरेक्ट आतमध्ये असा फिरून आणि मग तिकडे जायला गर्दी असते, म्हणजे दर्शन होतं. प्रकारे खूप छान दर्शन झालं आपला. चला आता मेडिकल खोलू आपण. मंदिराजवळच उभी होती, काय काम असतो. आणि मग बोलली आता मंदिरात नाही जाणं म्हणजे हे खूप मोठं दुर्भाग्य होईल, म्हणून मग मंदिरात गेली, पाया पडली. मी असं कन्फ्युजन होतं, जर मी स्ट्रेट म्हणजे माझ्या बरोबर साईडने गाडी चालवत असेल ना, तर समोरचे लोक अपोजिटने येतात. मग मी मनात एक कन्फ्युजन होतो का मी रॉंग साईडने येत का समोरचा. एवढा कॉन्फिडन्सने येतो का त्याच्या चेहऱ्यावर गिल्ट पण नाही वाटत का तो आउट साईडने येतोय, तर तू जरासं तोंड पाड. हसत येतो. मला असं वाटतं का माझं डायरेक्शन चुकलं आहे का काय. असं बहुतेक वेळा दररोज म्हटलं ना, दररोज तरी एकदा होतं. आणि मी कधीच सहसा रॉंग डायरेक्शनने जात नाही. जर कधी कवचित झाला तर झाला चुकून माकून, नाहीतर मी तेच ऑब्झर्व करते. मला असं वाटतं मीच रॉंग डायरेक्शनने आले. नको ना मेडिकल खोलायला. चलिए काय झालता म्हणून आम्ही फ्राय केलाय भात. आणि हा बघा दिव्याला खाऊन नाही देत भात. का रे बेटा, माऊ आहे ना ते आपली. आणि हा बघा किती पसारा गेलाय. आता पोर असल्यावर बघा कसा खातो. कमी ना सांडवतो जास्त. आवडलं बाबू तुला? लाईक इट बाबू, आवडलं तुला? लाईक इट? येस येस. काय रडतो माझा बाबू? पाण्याची बॉटल घेतली म्हणून बा किती रडतो. तर मग काय कितीला लागला लग्न? जेवलं किती मग लगेच निघलं? मला वाटलं नवरी घालवाल. थांबल. जेवली. दही भात खायचा होता पण जेवण केला मी. भेंडी भात डाळ. आणि आता मी दही खाते. वाजले 3 वाजले. 3 वाजता माझं जेवण झालंय आणि आता जस्ट दही घेतलाय. तू कुठे आहे बाबू? काय केलं रे? ए बाबू, जितू कुठे आहे? जितू, ए जितू. बघतो कसा बाब्या. मग त्याला खिडकीत बसायला आवडतो. जितू, ए जितू. काय गप या का
गंडावला गंडावला. जितू बाबू बोल ना. इकडे बोल ना. जितू कुठे चालला तू? जितू बाबू माझा काऊ माऊ. काय ग त्या पिशवीत होती, पिशवीत बघितली तू चावी? वा ताई, एवढ्या गरीबासारखा माझा पोरगा त्या गरीबासारखा माझा त्या पाणीपुरीवाल्याकडे बघतो, पण त्याला मयाने न दयाने त्या बघ ना ग कसा बघतो त्या पाणीपुरीवाल्याकडे. बघ ना कसं बघतो, बघ ना ताई. ए पडशील बेटा, बेटा बंडेल माझा बेटा, पडशील. तिथं बसलाय ना त्याच्याकडे बघतो, इथून दिसत नाही ना. पडशील ना बेटला. जस्ट एक होम डिलेवरी देऊन येते. त्या गोळ्या दिल्या आणि 2 गोळ्या आल्या नव्हत्या, म्हणजे बाकीच्या तर दिल्या, फक्त एक पॅकेट बाकी होता, तो एक पॅकेट देऊन येते, म्हणजे आपला हिशोब क्लिअर होईल. आईस्क्रीम खातोय. इकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे आमची. आणि हे दिव्या माऊ कशी भरवते आणि तो कसा बसलाय. मला सांगतो आईस्क्रीम पाहिजे, बोलतो मम्मीने ना मावशीनेच खाल्ली, मला पण पाहिजे. तिथं थोडा पुढं गेला का आईस्क्रीमची गाडी आहे ना, बघ पप्पाचा एवढा जीव येतो, चालला लगेच घेऊन आईस्क्रीम आणायला त्याला. गाडी दुकान बंद करायला घेतलंय ना अंशू. बघा बाबू, पप्पाला सांग बाबू, पप्पाला बंद कर सांग. बघा त्याच्या सीटवर चाललं. निघ निघ निघ. जा मी चाललो. जा मम्मीच कर. जा मम्मीच कर. जा तुझ्या. चला मी पण चालली पप्पांसोबत. बघ बोला आता, काय बोलता? आता बोला ना पोराला, बोला ना पोराला आता. अँटिक गाडी आहे, बाबूच्या हातात चावी आहे गाडीची आणि पप्पाच गाडी चालवतो. चला ना थोडा पुढून राऊंड मारून आणा पोराला. मग सवय लाव. बघ किती गुणी आहे माझं बाळ. एवढं गोंडस बाळ आहे का कोणाचं एवढा गोंडस बाळ? आणि इथे नवीन दुकान ओपनिंग झालंय. कसलं आहे? कुलस्वामिनी, श्री कुलस्वामिनी. काय हा का? मग आता मला कामाला विचारायला लागेल, कलेक्शनसाठी लेडीज हवी आहे का? निव्वल गबाला आहे, गबाल्या. काय घेतला? काय घेतला? काय केला विचारा ना त्याने. तिथंच झोपलेला. नाकावच राग असत. येऊ का? येऊ का? नाही. लागला लागला. आई काय कर आपला.